मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा एप्रिल 2026 करता विद्यार्थ्याचं जे काही ॲडमिट कार्ड आहे, हॉल तिकीट, ते वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे. डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. तेव्हा तुमचा पाल्य किंवा तुमचा विद्यार्थी या परीक्षेस वर्ग 7वी करता स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेला असेल तर तुम्ही आता त्याचं जे ॲडमिट कार्ड आहे, हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, स्कॉलरशिप एक्झाम आहे ती एक्झाम नेमकी कोणत्या तारखेला आहे याविषयी अगदी थोडक्यामध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर आपल्या नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच लेटेस्ट आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हा. तर मित्रांनो, जाणून घेऊया 7वी स्कॉलरशिप परीक्षा 2026 करिता हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचे. आपण आता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या वेबसाईटवर आहोत. वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर इथे आपल्याला आल्यानंतर शाळा लॉग इन करायचं आहे. तर शाळा लॉग इन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातला व्हिडिओ आपल्याला चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही पाहू शकता. शाळा लॉग इनला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं स्कूल लॉग इन करायचा आहे. UDIS नंबर आणि पासवर्ड आहे जो आपण क्रिएट कशा पद्धतीने करायचा तो इथे सांगितलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. इथे कंटिन्यू क्लिक करायचं आहे. कंटिन्यू क्लिक केलं तर आपण इथे सक्सेसफुली लॉग इन होऊ. आपण आता विद्यार्थ्याचे काही फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म आपल्याला इथे दिसतील की आपण कोणत्या विद्यार्थ्याचे किती फॉर्म भरले आहेत. तर या ठिकाणी थोडं डाव्या बाजूला स्क्रोल करायचं आहे आणि इथे स्क्रोल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता ॲडमिट कार्ड आहे. ते ॲडमिट कार्ड आपल्याला इथे उपलब्ध झालेलं आहे. तर आता आपल्याला विद्यार्थ्याचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करायचं. तर व्ह्यू बटनला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर एका सेकंदामध्ये तुम्ही पाहू शकता विद्यार्थ्याचं हे जे काही ॲडमिट कार्ड आहे ते अशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे. इथे तुम्ही प्रिंटला क्लिक करून त्या ॲडमिट कार्डची जे काही हॉल तिकीट आहे त्याची प्रिंट काढून घेऊ शकता. मित्रांनो, अशा पद्धतीने अगदी सोपं आहे. तुम्हीही आपल्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक नवीन अपडेट्स, नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वप्रथम भेटत राहील. चला तर भेटूया पुन्हा एकदा नवीन एका महत्त्वपूर्ण माहितीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.